22 तारखेला जागतिक पृथ्वी दिन आहे आणि या दिनानिमित्तानं यवतमाळ जिल्ह्यातले जे पृथ्वीवर आढळणारे जे जीवाश्म होते त्यांचा उल्लेख करणं त्याच्याबद्दलची माहिती सांगणं खूप आवश्यक आहे. यवतमाळ जिल्हा हा म्हणजे बॅसॉल्टचा जिल्हा म्हणून मानला जातो. परंतु याच जिल्ह्यामध्ये अनेक 6 कोटी वर्षापासूनचे अनेक जीवाश्म आपल्याला आढळतात, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मी जवळजवळ 20 पूर्वीपासून इथे संशोधन केलं तर ते म्हणजे कळंब, पांढरकवडा, इथून झरी आणि वणी या संपूर्ण परिसरामध्ये माझं संशोधन झालेलं आहे. आणि या ठिकाणी जवळजवळ 6 करोड वर्षापूर्वीची डायनासोरचे जीवाश्म, यानंतर शंख शिंपल्यांचे जीवाश्म, वेगळ्या प्रकारचं जो बॅसॉल्ट आहे त्याचे सॅम्पल्स आपल्याला इथं आढळलेले आहे. पण अलीकडे अगदी यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी आणि मारेगाव हा जो तालुका आहे, या तालुक्याच्या जवळून वाहणारी जी वर्धा नदी आहे, या वर्धा नदीच्या जवळ अगदी खूप चांगले जीवाश्म किंवा हत्तीचे जीवाश्म, बायसनचे जीवाश्म, वाघ, मानवाची पाषाणयुगीन अवजारं, डुक्कर यांचे जीवाश्म या ठिकाणी आढळलेले आहेत. म्हणजे मागील वर्षापासून आत्तापर्यंत मी जवळजवळ आपल्या आपटी, दाडगाव आणि भुरकी नावाचे हे जे गावं आहेत, जे मारेगाव तालुका आणि वणी तालुक्याच्या जवळ, या ठिकाणी संशोधन केलं आणि इथे हत्तीचे, फार मोठ्या हत्तीचे, जवळजवळ 15 ते 20 फूट उंच हत्तीचे जीवाश्म या ठिकाणी मला आढळली. यानंतर मग झोला आहे आपल्या वणी तालुक्यातील, आणि जुगाद आहे, वडाजुगादमधलं जुगाद आहे. या ठिकाणी मागच्या वर्षी ते यावर्षीपासून हत्तीचे जीवाश्म इथे आढळले. आणि अगदी याच महिन्यामध्ये आत्तापर्यंत मला या ठिकाणी बायसनचे जीवाश्म आढळले, डुक्कर प्राणी आहे, हरिण आहे, यांचे जीवाश्म आढळले. आणि वैशिष्ट्य असं की या जीवाश्मासोबत पाषाणयुगीन अवजारं पण आढळलेले आहे. आणि एक छोटे छोटे सॅम्पल जे आहे ते मानवाच्या पण डोक्याचे सॅम्पल्स जे आहेत ते सॅम्पल्स पण या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे वणीचं महत्त्व यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रचंड महत्त्व आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्यातलं वणी जे आहे हे एक प्रसिद्ध आहे, भौगोलिकदृष्ट्या एक प्रसिद्ध आहे, आर्किओलॉजीच्या दृष्टीने एक प्रसिद्ध असं स्थळ आहे असं आपल्याला म्हणता येईल.